आमची अपेक्षा सुद्धा नव्हती की पहिल्या मीटिंगमध्येच 50 अधिक संघटना येऊन इथं आम्हाला सांगतात की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आपल्याला खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवायचंय. महाराष्ट्राला एक वेगळं नेतृत्व इथं आणून द्यायचंय. म्हणून आपण सुद्धा आलात. आम्ही सर्वजण तुमची सुद्धा सोय करू शकलो नसेल. कुठं बसलाय, कशा पद्धतीने आपण बसलाय मलाही कल्पना नाही, पण आपण आलात याबद्दल आपलंही मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो. परिवर्तन महाशक्ती कशी घडली, पुढे नेमकं आम्हाला काय करायचं ते आपण वेळोवेळी आम्ही बोलत जाऊ. पण एक दिवशी असाच होता की एकदा बच्चूभाऊंचं माझं मुंबईत चर्चा झाली, मीटिंग झाली आणि बऱ्यापैकी आमचे मुद्दे, शेवटी दोघंही आम्ही त्यावेळेस चळवळीतले नेते आहोत. छत्रपती घराण्यात माझा जन्म झाला असला तरी. आणि मग बच्चूभाऊ म्हटले ठीक आहे राजा, आपण प्रयत्न तर करू, काहीतरी एक वेगळा नाविन्यपूर्ण महाराष्ट्र कसा घडवता येईल, सुसंस्कृत महाराष्ट्र कसं घडवता येईल. आणि ही नुसती प्राथमिक चर्चा चालू असताना आम्हाला लक्षात आलं की आपण मराठवाड्यात ओला दुष्काळ पडलाय आणि तिथं आपण जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी त्यांना फोन केला की बच्चूभाऊ तुम्ही येऊ शकता का. ते म्हटले मी येतो राजे. मी राजू शेट्टी साहेबांना फोन लावला, अंकुशराव तिथं होतेच, आणि सांगितलं येणार का राजू शेट्टी साहेबांना. राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं राजकारणाचा विषय नाहीये, आपल्याला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे, तुमचं आणि आपलं हेतू एक आहे, अजेंडा एक आहे, तुम्ही याल का. आणि राजू शेट्टी साहेब तिथं सुद्धा आले. आणि तिथं शेट्टी साहेबांना सुद्धा लक्षात आलं, बच्चूभाऊंना लक्षात आलं, मला स्वतःला लक्षात आलं की आपण काहीतरी वेगळं महाराष्ट्रासाठी घडवू शकतो. आणि त्या पहिल्या टप्प्यात तिथं राजकीय काही चर्चा झाली नाही, पण एक विश्वास निर्माण झाला. हो, महाराष्ट्र खऱ्या अर्थाने जर शिवाजी महाराज, शाहू फुलेंचा आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण जर म्हणतो, हे महासंतांचा आपण महाराष्ट्र म्हणतो, तर खऱ्या अर्थाने आपण त्याप्रमाणे चाललोय का, हा प्रश्न आपल्या सर्वांना आहे. म्हणजे सगळे प्रस्थापित लोक ठरवतात त्याप्रमाणेच करायचं. आपण आम्ही धाडस नाही करायची का. आम्हाला खऱ्या अर्थाने शून्यातनं मोठं होऊ शकत नाही का आपण. लोक काय बोलायला लागलेत, पलीकडच्या युतीतले काय बोलतात, आघाडीतले काय बोलतात, त्याच्यानंतर मी बोलेन. पण साधा प्रश्न आम्ही स्वतः, मी तर चिंतन केलं की ज्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, स्वराज्य निर्माण करत असताना शिवाजी महाराजांनी हे पाहिलं नाही की माझ्याकडे किती मावळे आहेत. शिवाजी महाराजांनी हा विचार नाही केला की बाबा माझ्याकडे मूठभर मावळे असताना आपण हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकतो का. त्यांना जिजाऊंचा आशीर्वाद होता, शहाजी महाराजांचं स्वप्न होतं, शहाजीराजेंचं स्वप्न होतं की स्वराज्य निर्माण व्हायला पाहिजे. आणि म्हणून एक मराठवाड्यातला सुपुत्र शिवाजी महाराजांनी मोजक्या मावळ्यांना घेऊन तोरणा किल्ला पहिला ताब्यात घेतला. आणि मग हिंदवी स्वराज्य 300-350 किल्ले अधिक जिंकून एक वेगळं नाव आज 350 वर्षानंतर सुद्धा आपण शिवाजी महाराजांचं नाव घेऊ. कुठल्या राजाचं घेतलं नाव जात नाही. मग आपण काय घ्यायला शिकायला पाहिजे शिवाजी महाराजांच्याकडून. शिवाजी महाराजांच्या हेच शिकायला पाहिजे की खऱ्या अर्थाने नुसतं प्रस्थापितांच्या विरोधात, प्रस्थापितांच्या बरोबर राहायचं का आपण. शिवाजी महाराज, शहाजीराजे सुद्धा असले असतील, पण शहाजीराजे म्हटले मला नाही जमलं, पण माझ्या मुलांनी करायला पाहिजे. आणि म्हणून त्यावेळी जसं शिवाजी महाराजांनी सगळ्या विस्थापित लोकांना एकत्र घेऊन, मावळ्यांना एकत्र घेऊन एक स्वराज्य निर्माण केलं, मग आपण करू शकत नाही का. आपण नाही करू शकत का. म्हणजे मला बच्चूभाऊंना आणि सगळ्या इथल्या विचार मंचातल्या लोकांना सांगायचंय की 1.5 वर्षाच्या अगोदर आमच्या स्वराज्य संघटना, ही स्वराज्य संघटना त्यावेळी पक्ष व्हायचा होता, पण स्वराज्य संघटनेचा पहिला वार्षिक वर्धापन दिन होता. आणि पहिल्या वार्षिक वर्धापन दिनाच्या दिवशी मी नुकतंच परदेशातून आलो होतो, डायरेक्ट कार्यक्रमाला गेलो. आणि त्या कार्यक्रमाला ज्यावेळी मी संबोधित करत असताना मी गोंधळून गेलो. म्हणजे 1.5 वर्षाच्या अगोदर ज्यावेळी हे विभाजन झालं होतं, पण कोणाला पक्षाचं चिन्ह मिळालं नव्हतं. मी गोंधळून गेलो, कुठलं राष्ट्रवादी आहे. म्हणजे
पवार साहेबांचा राष्ट्रवादी, अजितदादांचा राष्ट्रवादी, कोणाला काय काय मला सुचना. शिवसेनेचा सुद्धा तोच विषय. भाजप बरोबर हे सगळ्यांची खेळ करत होतं. एक विद्वान आम्ही आहोत म्हणून आम्ही सगळे असे विभाजनीकरण आमच्या हातातला रक्तातला आमच्या हातातलं म्हणजे काय हातखंडच आहे. काँग्रेसची मुवमेंट वेगळी चालू होती आणि मी स्वतः गोंधळून गेलो. आता सुद्धा काय फार फार मोठा विषय झाला असा नाहीये. मला आपण सांगा, आता इथं ग्रामीण भागात मला माहित नाही, पण पश्चिम महाराष्ट्रात शेट्टी साहेब सांगतील. आपण गावात गेलो, पश्चिम महाराष्ट्र आपण गावात ग्रामीण भागात गेलो तर तिथं 2 गावं असतात. कुठले 2 गावं असतात? मोठं गाव म्हटलं तर बुद्रुक आणि छोटं गाव म्हटलं तर खुर्द. बरोबर आहे. आता कोण आहे खुर्द आणि बुद्रुक? राष्ट्रवादी खुर्द, राष्ट्रवादी बुद्रुक. शिवसेना खुर्द, शिवसेना बुद्रुक. आणि काँग्रेस तर सगळ्यात मेन आहे ना, त्याच्यावर मी काय बोलणार. आता हे बुद्रुक आणि खुर्द हे कशासाठी झाले हो? लोकांच्या विकासासाठी झाले काय सगळे? हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. लोकांच्या प्रश्नासाठी खुर्द आणि बुद्रुक झाले का? हे झाले स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या सत्ता मिळवण्यासाठी. हे विकासाचा हा प्रश्न आपण या प्रस्थापित लोकांना विचारणं गरजेचं आहे. म्हणजे आयुष्यभर तुम्ही खेळ केला आमच्यावर. 75 वर्ष तेच प्रश्न, त्याच पॉलिसीज. मला तुम्ही सांगा, शेतकऱ्यांची पॉलिसी बदलून 20-25 वर्ष झालेत. आपण म्हणतो महाराष्ट्र म्हणजे दुसऱ्या राज्यांच्या पेक्षा आपलं राज्य हे दुसऱ्यांच्या पेक्षाही पुढे आहे. का पुढे? आपल्याला इतिहास आहे. शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर, संतांचा, संत एकनाथ, ज्या सभागृहात आज आपण इथं आहोत, ज्ञानोबा महाराज, तुकाराम महाराज. एवढा मोठा इतिहास, कुठल्या राज्याला एवढा मोठा इतिहास आहे का हो? आहे का? मग एवढं आपण पुरोगामी होतो, एवढं प्रोग्रेसिव्ह होतो. आपण किती पट्टीने पुढे गेलोय, किती पट्टीने पुढे गेलोय. आज महाराष्ट्र 1 नंबरवर पाहिलं होतं का? होतं ना. हाय का? आपण आपल्या बाजूला शेतकऱ्यांची पॉलिसी जी 20 वर्षाच्या अगोदर झालेली आहे, 1996 काय त्या दरम्यान काहीतरी. आज शेतकऱ्यांचे प्रश्न तेच आहेत. आज तेलंगणा घ्या, कर्नाटक घ्या, आपल्यापेक्षा पुढे वेगळ्या पॉलिसीज करा. एक साधा शेतकरी, इथं मोठे मोठे शेतकरी सगळे नेते इथं बसलेत. मी इथं काय जास्त शेतकऱ्यांच्या मध्ये बोलू शकणार नाही, पण मला एकच प्रश्न विचारायचा, त्यांना सुद्धा मला विचारायचं आहे. मला हा विषय अजून समजला नाही. तेलंगणा सारख्या ठिकाणी 24 तास लाईट मिळते. आता आज मी जेवढं जमल तेवढं, मी काय फार मोठा चळवळीतला नेता नाहीये, पण जेवढं शक्य होईल तेवढं मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून 1 नाही 3-4 तास काढला. सगळ्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले मी. अतिवृष्टी असू दे, ओला दुष्काळ असेल, त्या ठिकाणी जेव्हा मी शेतकऱ्यांना भेटलो, सगळ्यांचं एकच म्हणलं की रात्री आम्ही जाऊ शकत नाही, आमच्या शेतात जाऊ शकत नाही. कसं झालं हे? आमची व्यथा कोणाला सांगणार? आमची अडचणी कोणाला मी सांगणार? आमदार ज्यावेळी निवडणूक येतो आम्ही आमदारला निवडून देतो, ज्यावेळी निवडणूक नाही आम्ही खासदारला निवडून देतो. पण आमचे प्रश्न तेच आहेत. आज नाही प्रश्न, 75 वर्षापासून तेच प्रश्न आहेत. एक साधा मी नुसता लाईट बिलचा विषय बोललो. शिक्षणाचं धोरण म्हणजे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने दुसऱ्या राज्यांच्या पेक्षा सगळ्यात पुढे पाहिलं होतं शिक्षणाच्या बाबतीत. सगळं प्रायव्हेटायझेशन चालू आहे, सगळं प्रायव्हेटायझेशन. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थांमध्ये आपल्या बजेटमधनं 20% शिक्षणावर दिलं होतं. अमेरिका आज सगळ्या शिक्षणात फार पुढारलेले म्हणतात, ते 7% देतात शिक्षणासाठी. आणि आपण मला नाही वाटत 1% सुद्धा असेल. सगळं प्रायव्हेटायझेशन. आणि कोणाकडे प्रायव्हेटायझेशनकडे आहे त्याचा विचार करावा. मगाशी राजू शेट्टी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळेची काय परिस्थिती आहे, पंचायत समितीची काय परिस्थिती आहे. त्या मध्ये भूमला मी गेलो, त्या प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे जे आत्ताचे आरोग्य मंत्री आहेत त्यांचं ते गाव, तिथं भूमला म्हणजे मला मी स्वतःला तिथं थांबू शकत होतो, इतकी दुर्गंधी, इतकं घाण.
आणि लगेच 2 दिवसानंतर काय परत वेगळी न्यूज. असं नाहीच आहे. इतकं स्वच्छ आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन नवीन करून रंगवलं आणि परत परत व्हिडिओ मॅनेज करून सगळं गडकोट किल्ल्यांचं. बच्चूभाऊ तुम्ही सुद्धा विशाळगडला असता, पन्हाळ्याला असता, रायगडला असता, आपण आपली कितीदा भेट झालेली. त्या गडकोट किल्ल्यांचं शिवाजी महाराजचं नाव आपण घ्यायचं. हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आपली अस्मिता, आपलं हृदय हे आपले किल्ले. हे ह्या 75 वर्षात माझं चॅलेंज आहे, माझं त्यांना आव्हान आहे. तुम्ही काय किल्ल्यांसाठी किती पैसे दिले जरा एकदा माझ्या समोर बसून देत. माझ्या समोर डायरेक्ट माझी चॅलेंज आहे. एक शिवनेरी किल्ला सोडला, रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन सोडलं, ते सुद्धा मी त्यांच्या मागे लागलो. आणि म्हणून या 4-5 वर्षात रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन चालू आहे, कारण मी त्याचा अध्यक्ष आहे. म्हणून माझी प्रशंसा करायची नाहीये, पण त्या राजधानी रायगड काही नाही हो. 75 वर्षात 1 कोटी रुपये खर्च नुसता 1 कोटी. काय केलं तुम्ही या 350 गडकोट किल्ल्यांचं? या 350 वर्षात काय म्हटलं? हा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा आहे शिवाजी महाराजांचा, म्हणून आम्ही 450 कोटी रुपये आपण किल्ल्यांसाठी खर्च करू. सांगून देत तिने किती रुपये गडकोट किल्ल्यांच्यासाठी खर्च केलेत. म्हणजे नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आपण, पण ते ज्यांनी शिवाजी महाराज छत्रपती झाले, त्यांचा राज्याभिषेक सोहळा या रायगड किल्ल्यावर झाला. पहिली राजधानी ही राजगड किल्ले पुण्याचे, गडांचा राजा म्हणजे राजगड. काय केले होते ने? शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला किल्ला आहे. आणि राजकोटला काय झालं बघितलं. राजकोटच्या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिला नौदलच्या दिनाच्या दिवशी 4 डिसेंबरला. 12 डिसेंबरला माझं पत्र आहे व्यक्तिगत. कोणाला? नरेंद्र मोदींना. आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही त्या जो पुतळ्याचं उद्घाटन केलंय, घाई गडबडीने मतासाठी त्या लोकसभेच्या अगोदर तुम्ही ते पुतळ्याचं उद्घाटन करून टाकलं. तो शास्त्रोक्त पद्धतीने पुतळा बांधलेला नाही. त्या पुतळा जसा शिवाजी महाराजांना साजेल तसा पुतळा नाही, तो बदला. हे पत्र आहे माझं 12 डिसेंबरला. ह्याच्याबद्दल महाविकास आघाडीच्या लोकांनी बोलले नाही, कोणी बोललं नाही, अंदाज घेतला सगळा. आणि मग आता ठोकाठोकी सुरू केलेली. माझ्या पत्राचा तुम्हाला त्रास होता का उल्लेख घेतला नाही? का उल्लेख घेतला नाही? मग ते जाहीर पद्धतीने लपून ठेवलं नाही, मी पत्र हळूच काढलं काहीतरी. म्हणजे असे अनेक विषय भरपूर बोलू शकतो, पण एक वेगळं महाराष्ट्र घडवण्यासाठी आपलं परिवर्तन महाशक्तीशिवाय पर्याय नाही. अनेक माझा एक विषय माझ्या लक्षात आला. 1930च्या दरम्यान या घोड्यांच्या रेसीस असायच्या. घोड्यांच्या आपल्या रेसिंग घोडं म्हणतो ना आपण, ते मुंबई पुण्याला असतात, तसं परदेशात असतात. तर ते घोड्याच्या पैशावर पैसे लावायचे. आणि मग ते शेवटचं घोडं काय असायचं, ते केव्हा जिंकणारच नाही हो, केव्हा जिंकणारच नाही. त्याच्यावर कोण खेळते? आणि मग त्याच्यावर कोण पैसेच लावायचे नाही, ते हारायचंच. मग त्यावेळी काहीतरी असं घडलं, ते शेवटचं घोडं पुढं आलं एकदम. शेवटचं घोडं रेसमध्ये पुढं आलं. म्हणून त्या दिवशीपासून त्याला एक वाक्य तयार झाला, डार्क हॉर्स. काय तयार झालं वाक्य? डार्क हॉर्स. त्याचं पुस्तक मराठीत लिहिलं आहे, डार्क हॉर्स म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे. तर आपण डार्क हॉर्स आहोत. म्हणजे लोकांना वाटणार, या महाविकास आघाडी महायुतीतल्या प्रस्थापित लोकांना वाटणार हे कोण आहेत? हे चळवळीतले नेते. ह्यांच्याकडे पैसा आहे, ह्यांच्याकडे धन आहे, ह्यांच्याकडे काय संघटना आहे, ह्यांच्याकडे काय नियोजन आहे. आम्ही 75 वर्ष आम्ही सत्तेत आहोत. एक तर विरोधी बाकावर, किंवा एक तर आपण सत्तेत, किंवा जास्तच खुर्द बुद्रुक. बाकी काही नाही. इकडं तिकडं, तिकडं इकडं, तिकडं इकडं. खुर्द जायचं बुद्रुक. जर वाटलं बुद्रुकचा कंटाळा आला की जायचं खुर्द मध्ये. खुर्दात कंटाळा आला तर जायचं बुद्रुक मध्ये. आणि हे काय करणार आहेत? हे आणि कुठलं तिसरं नाव कुठलं आहे काय मला सांगा बाबा. माझं मराठी एवढं चांगलं नाहीये. खुर्द बुद्रुक आणि तिसरं नाव आहे काय शेट्टी साहेब आपल्या, म्हणजे ज्याच्यात आपण बसू शकतो?
महाशक्ती आपलं नाव आहे, परिवर्तन महाशक्ती आपलं नाव आहे. बर, हे डार्क हॉर्स म्हणजे काय? लोकांना विश्वास वाटत नाही, टप्पटप हळूहळू, अरे काय करणार आहेत, काय करणार आहेत. जसं आता महाविकास आघाडी महायुतीला वाटत काय करणार आहे, कुठे जाणार पुढं, ह्यांची झेप काय? हे टुक 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 तट्टू असतो छोटासा घोडा, छोटा घोडा असतो माहित आहे ना, घोड्यांच्या मध्ये एक छोटा घोडा असतो, तो आपण तट्टू आहे, टुक 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 टुक. अरे टुक टुक घोडा केव्हा रेसचा घोडा होईल आणि मागणं डार्क हॉर्स होणं पहिला कसा जाईल हे महाशक्ती दाखवणार. कारण का आम्ही स्वच्छ मनाने एकत्र आलोय, स्वच्छ मनाने एकत्र आलोय, परिवर्तन घडवण्यासाठी एकत्र आलोय, महाराष्ट्राला एक वेगळा पर्याय निर्माण करण्यासाठी आपण एकत्र आलोय. महाराष्ट्राला सुसंस्कृत पर्याय, जे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन जाणारा महाराष्ट्र, ज्याच्यात महाशक्ती पुढे आलेले. आपण सुद्धा मागाशी अनेक नेत्यांनी सांगितलं सुद्धा, आपण सुद्धा सकारात्मक विचार करायला पाहिजेत. आपण सुद्धा विचार हाच करायला पाहिजे की आपण सत्तेत का येऊ शकत नाही, आपण का येऊ शकत नाही पुढं, त्यांचाच ठेका आहे का सगळ्यांचा, आपण का जाऊ शकत नाही पुढं, आपल्यात काय कमी आहे. आम्ही चळवळीत नुसतं आयुष्यभर चळवळ 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 करायची, आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी नुसतं राबायचं, आयुष्यभर नुसतं दिव्यांग लोकांसाठी राबायचं. आम्ही सत्तेत बसून हे प्रश्न सोडू शकत नाहीत. बचूभाऊंच्याकडे शिकण्यासारखं आहे, काय असो ते गेले असतील आता ह्या महाविकास काय महायुतीत गेले असतील, पण वेळ प्रसंगी अरे कुठली महायुती, मला लोकांची सेवा करायची आहे, मला लोकांची सेवा करायची आहे, हे नेतृत्व आहे. मला आवडलं म्हणजे ज्यावेळी एकदा मी गेलो परभणीला गेलो, आम्ही नांदेडला गेलो, तिथं बघतोय तर बच्चूभाऊंचं एवढं लोक, एवढे सामान्य माणूस लोकांना भेटायला बच्चू. आता एक मगाशी एक ग्रस्त आलेले, बिचारा साधे कपडे घातला होता, धाडच त्याची बघा ना, बच्चूभाऊ असलं ना जायला पाहिजे, लगेच वर आला. मी म्हटलं ही आम्ही स्वराज्याचं करायला असं शिस्त असते केव्हा तरी, काय धनी जाधव है नाही, असं नाही तसं नाही, इथं काहीच नाही शिस्त, लोकांसाठी बेशिस्त. इथं राजू शेट्टी साहेब म्हणजे जाईल तिथं, आम्ही बघितलं कोल्हापुरात एकदा खासदार झाले, एकदा आमदार झाले, पण तुमचं ओलय कुठं कुठं, 2 आमदार शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर लढा दिले रे. आणि चटक साहेब तर काय काय भाषण असं, तुम्ही जरा यंग व्हा, प्रवक्ताच व्हायला पाहिजे तुम्ही, आमचा ठोकीच पाहिजे. आता काय थांबायचं नाही, आता तुम्ही स्वतःला म्हणाल पाहिजे मी 50 वर्षाचा आहे आता, आणि सगळे जर आपण एकत्र येऊ, पण तुम्ही विश्वास द्यायला पाहिजे मला, तुम्ही सगळ्यांनी विश्वास द्यायला पाहिजे. तुमच्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही आम्हाला ताकद द्या, तुम्ही सांगा मला, तुम्ही भाषण करा ठीक आहे, पण राजे महाविकास महायुतीतले काय म्हणतोय, अरे काय नाव त्यांचं यार, काय आपली महाशक्तीच्या सगळ्या लोकांचं, आम्ही तुमच्या बरोबर, तुम्ही चला पुढं, आम्ही हायच. आणि म्हणून भरपूर बोलायचं, अजून आम्हाला निघायचे हॉल सुद्धा, आणि आपण सगळ्यांनी जेवायचं. मला वाटतं जेवणाची सोय सुद्धा सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे, म्हणून मी आता जास्त काय घेत नाही. पण आपण इथं आलात याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. आम्ही पहिल्यांदा थोडासा प्रयत्न करायला लागलोय, जरा थोडं आमच्याकडे चुकत असेल म्हणजे आम्ही मान सन्मान ठेवले नाहीत. आम्ही सगळे एक जण सारखे आहोत. आम्हाला महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने जायचं, इथं सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्हाला इथं जगायचं आहे. आणि म्हणून मी आहे त्या घरात माझा जन्म झाला असेल, पण खऱ्या अर्थाने मोठे लोक हेच सगळे स्वतःच्या आयुष्यात स्वतःच्या कर्तृत्वाने हे मोठी झालेली सगळी मंडळी आहेत. त्यांना सगळ्यांना एकत्र ठेवायचं हे एवढं माझं काम आहे. माझं काम काय फार मोठं नाहीये. मगाशी तिकडं आणि कोण काय काय बोल, अजिबात बोलायचं नाही, तुम्ही ते अजिबात नाही बोलायचं. माझं काम काय सगळ्यांनी एकत्र ठेवणं, म्हणजे हा मोठा आपला कुटुंबाचा मी प्रमुख नाही आहे, एक मोठ्या या तुमच्या कुटुंबाचा एक, तुम्ही मला काहीतरी शब्द द्या, सवंगडी म्हणा किंवा तुम्हाला सगळ्यांनी एकत्र ठेवायचं म्हणा, कारभारी म्हणा, काय शब्द जो चांगला असेल तुम्ही मला शब्द द्या, मला चालतो. पण मला या महाशक्ती खऱ्या अर्थाने परिवर्तन कसं करता येईल या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न राहील. आणि म्हणून परत सगळ्यांना मी आपण आलात याबद्दल मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र.